नमस्कार. भगवद्गीता भावार्थ या मालिकेमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण यामध्ये अध्याय 15 मधील श्लोक 6 ते 10 पाहणार आहोत. श्लोक 6 पाहूया. न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. भासयते म्हणजे प्रकाशित करतो, शशांक म्हणजे चंद्र, पावकः म्हणजे अग्नी वीज, गत्वा म्हणजे गेल्याने, निवर्तन्ते म्हणजे परतून येतात, ततधाम म्हणजे ते धाम. त्या माझ्या परमधामाला सूर्य, चंद्र तसेच अग्नी किंवा वीज प्रकाशित करीत नाहीत. जे त्या धामाला पोचतात ते पुन्हा या भौतिक जगतात परत येत नाहीत. भगवान श्रीकृष्णाचे धाम आध्यात्मिक जगत, जे कृष्णलोक, गृहलोक, वृंदावन म्हणून गणले जाते, त्याचे इथे वर्णन केले आहे. वैकुंठ लोकामध्ये सूर्यप्रकाश, चंद्रप्रकाश, अग्नी, वीज यांची आवश्यकता नाहीये, कारण तेथील ग्रहलोक हा स्वयंप्रकाशित आहे. आध्यात्मिक विश्वातील सर्वच ग्रहलोक स्वयंप्रकाशित आहेत. या ग्रहांच्या दैदिप्यमान प्रकाशालाच ब्रह्मज्योती म्हणतात. जोपर्यंत जीव या अंधकारमय भौतिक जगतात असतो तोपर्यंत तो बद्धावस्थेत असतो, परंतु जेव्हा तो या भौतिक जगतरूपी विकृत प्रतिबिंबित वृक्षाला छेदून आध्यात्मिक विश्वात प्रविष्ट होतो तेव्हा तो मुक्त होतो. तेव्हा तो या प्राकृतिक जगात येण्याबद्दलची शक्यता राहत नाही. वैकुंठ जगताबद्दलच्या माहितीमुळे मनुष्याने मुग्ध झाले पाहिजे. त्याने सत्यतेच्या विकृत आणि मिथ्या प्रतिबिंबातून सुटका करून शाश्वत जगत प्राप्त करण्याची इच्छा केली पाहिजे. केवळ भगवी वस्त्रे परिधान करून प्राकृत जगताच्या आकर्षणातून कोणी मुक्त होऊ शकत नाही. त्याने भगवत भक्तीमध्ये आसक्त झाले पाहिजे. या श्लोकातील परमं मम हा शब्द अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. वस्तुतः जगातील प्रत्येक कानाकोपरा सुद्धा भगवंताच्याच मालकीचा आहे ना. त्यामुळे परमधामाची प्राप्ती केवळ भगवंतांना शरण जाण्यानेच होऊ शकते, इतर कोणत्याही मार्गाने नाही. आता श्लोक 7 पाहूया. ममैवांशो जीवलोके जीवभूताः सनातनाः मनःषष्ठानींद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. जीवलोके म्हणजे बद्ध जगात, कर्षति म्हणजे संघर्ष करीत आहे. बद्ध जगातील जीव हे माझे सनातन अंश आहेत. बद्ध जीवनामुळे ते मनासहित 6 इंद्रियांची कठीण संघर्ष करत आहेत. या श्लोकात जीवाचे स्वरूप स्पष्टपणे सांगितले आहे. जीव हे भगवंताचे सनातन अंश आहेत. बद्धावस्थेत जीव व्यक्तीला धारण करतो आणि मुक्त झाल्यावर तो भगवंताशी एकरूप होतो. बद्ध जीवामध्ये त्याच्यावर त्रिगुणांचे वर्चस्व असते. त्रिगुण म्हणजे काय? रज, तम आणि सत्वगुण. आणि यामुळे त्याला दिव्य प्रेममयी भगवत सेवेचे विस्मरण झालेले असते. त्रिगुण आले की बाकी सगळं विसरून जातो मनुष्य. परिणामी या भौतिक जगतामध्ये आपले अस्तित्व राखण्यासाठी त्याला अत्यंत कठीण संघर्ष करावा लागतो. या श्लोकातील कर्षति हा शब्दही महत्त्वपूर्ण आहे. बद्ध जीव जणू लोखंडाच्या साखळ्याने बांधला गेला आहे, मिथ्या अहंकाराने बांधला गेला आहे आणि मन त्याला संसारात संघर्ष करण्यास भाग पाडण्यास प्रमुख कारण आहे. कारण मन सत्वगुणात असते तेव्हा लाभप्रद कर्म होते. रजोगुणात जेव्हा असते तेव्हा त्याचे कर्म हे कष्टप्रद असते आणि तमोगुणात असते तेव्हा तो मनुष्य शूद्र जीवन योनी भ्रमण करतो. या श्लोकावरून जाणले पाहिजे की सोन्याचा
कण जरी असला तरी तो सोनेच आहे. त्याप्रमाणे जीव हे भगवंताचे अंश असल्यामुळे गुणात्मक दृष्ट्या भगवंता समानच आहेत. आता श्लोक 8 पाहूया. शरीरं यद्वाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरा गृहीत्वैतानि संयाति वायुर्गंधानि वाशयात. अवाप्नोति म्हणजे प्राप्त करतो, अपि म्हणजे सुद्धा, उत्क्रामती म्हणजे त्याग करतो, ईश्वर म्हणजे देहाचा स्वामी, आशयात म्हणजे उगमापासून. ज्याप्रमाणे वायू आपल्याबरोबर गंध घेऊन जातो, त्याचप्रमाणे भौतिक जगातील जीव आपल्याबरोबर जीवनातील विविध संकल्पना एका देहातून दुसऱ्या देहात घेऊन जातो. अशा रीतीने तो एक प्रकारचा देह धारण करतो, पुन्हा दुसरे शरीर धारण करण्याकरता पहिल्या देहाचा त्याग करतो. आता या श्लोकामध्ये जीवाचे वर्णन ईश्वर अर्थात देहाचा स्वामी असे करण्यात आले आहे. मृत्यूसमयी ज्या प्रकारची त्याने भावना निर्माण केली आहे, त्या भावनेनुसार त्याला पुढील देह प्राप्त होतो. जर त्याने आपली चेतना दैवी गुणांवर केंद्रित केली तर त्याला देवतेचे रूप प्राप्त होते. मनुष्याला त्याच्या कर्मानुसार विविध प्रकारचे शरीर प्राप्त होते आणि कालांतराने त्याला ते शरीर सोडावे लागते. आणि हा देहांतराचा क्रम आणि देहबद्ध असताना केलेला संघर्ष म्हणजेच कर्षती होय. आता श्लोक 9 पाहूया. श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते. अधिष्ठाय म्हणजे स्थित होऊन, उपसेवेते म्हणजे भोग घेतो. या प्रकारे जीव दुसरे स्थूल शरीर धारण करून मनाशी केंद्रित झालेली कान, नेत्र, जिव्हा, नाक आणि स्पर्श इत्यादी विशिष्ट प्रकारची इंद्रिये प्राप्त करतो. अशा रीतीने तो एका विशिष्ट प्रकारच्या इंद्रिय विषय समूहाचा उपभोग घेतो. म्हणजे मनुष्य जेव्हा कृष्ण भावनेमध्ये स्थित होतो तेव्हा त्याचे जीवन विशुद्ध असते. तथापि जर त्याची चेतना कोणत्या तरी भौतिक मनोवृत्तीने प्रदूषित झाली तर त्याला पुढील जन्मी त्या मनोवृत्तीनुसार देह प्राप्त होतो. त्याला पुन्हा मनुष्याचेच शरीर मिळेल असे नाही. आता श्लोक 10 पाहूया. उत्क्रांतमंतं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषा. उत्क्रामंतम म्हणजे शरीराचा त्याग करताना, भुंजानम म्हणजे उपभोग घेताना. जीव आपल्या देहाचा त्याग कसा करतो तसेच प्राकृतिक गुणांच्या प्रभावामुळे तो कोणत्या प्रकारच्या देहाचा उपभोग घेतो हे मूर्ख लोक जाणू शकत नाही. परंतु ज्याला ज्ञानचक्षु आहे तो हे सर्व पाहू शकतो. ज्ञानचक्षुषा हा शब्द इथं महत्त्वाचा आहे. पुढील जन्म कोणत्या प्रकारचा आहे हे सर्व काही ज्ञाना वाचून मनुष्य जाणू शकत नाही. इंद्रिय तृप्तीच्या भ्रमाखाली तो विविध प्रकारची सुखदुःखे भोगत असतो. ज्यांना काम आणि वासनांनी सदैव मूर्ख बनवलेले आहे त्यांना या गोष्टीचे मुळीच आकलन होत नाही. सामान्य लोकांचे जीवन हे अतिशय कष्टप्रद असते. बघा, आपण बघतोच जगात वावरताना सगळं हे बघतो आपण, हो की नाही. त्यांनी या बद्धावस्थेतून मुक्त होऊन कृष्ण भावना भावित झाले पाहिजे. आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती केली पाहिजे. तर मंडळी, पुढचा जन्म तुम्हाला कसा मिळतो हे सांगणारा हा भाग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा. धन्यवाद.